बीच में उपस्थित हुए विजय सालवे जी, और उसके बाद में आदरणीय राहुल खराट जी जो कर्नाटक से आए वो तैयार रहे। और आज के इस आयोजन में रवि गौतम जी युवा शक्ति राष्ट्रीय अध्यक्ष ये भी उपस्थित है, उनका भी मैं स्वागत करता हूँ और वो भी 1 मिनट अपनी यहाँ बात रखेंगे। मंच पर उपस्थित है विजय सालवे जी। विश्वभूषण परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गौतम बुद्ध आणि ज्या ज्या महामानवांनी या भारत भूमीतल्या बहुजन समाजासाठी आपलं आयुष्य वेचलं, अशा सर्व महामानवांच्या विचाराला दिल्लीच्या या भव्य आंदोलनाच्या ठिकाणी जंतर मंतरवर कोटी कोटी प्रणाम करतो। आजच्या या आंदोलनाचे आपल्या सर्वांचे प्रमुख, ज्यांनी गेल्या 1.5 वर्षापासून हे जे आंदोलन संबंध देशामध्ये पुढे आणलेलं आहे, असे भंतेजी विनाचार्यजी यांना पण नतमस्तक होतो आणि सर्व भंतेजी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या सर्वांच्या समोर नतमस्तक होऊन या ठिकाणी असलेल्या संबंध देशांनी आलेल्या बौद्ध बांधवांना एक नम्र आवाहन करतो, मित्रहो, ही लढाई आपली आजची लढाई नाही, ही लढाई आपली गेल्या 150 वर्षापासूनची लढाई आहे। आणि एवढी मोठी लढाई होत असताना मला या ठिकाणी एवढं सांगायचं की आपला समाज, आपला बौद्ध समाज भारत देशामध्ये काही एवढाच आहे का? एक भंतेजी सर्व आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून शिवराज्यावर घेऊन या संबंध देशामध्ये आपल्या हक्काची लढाई लढत आहे। आणि एवढं होत असताना जंतर मंतरवर बौद्ध समाजाचं एवढं मोठं आंदोलन, संबंध देशातल्या बौद्ध समाजाचं एवढं मोठं आंदोलन, तर या ठिकाणी असलेले लोक किती आहेत? मला या ठिकाणी असलेल्या बौद्ध समाजाच्या इथं आलेल्या सगळ्या लोकांचं मी अभिनंदन करणार आहे, परंतु घरी बसलेल्या बौद्ध समाजाच्या लोकांना मी आव्हान करणार आहे, या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून, अनेक व्यवस्थितच्या माध्यमातून घरी बसलेले बौद्ध समाजाचे जे लोक आमचं हे आंदोलन बघत आहेत, त्यांना मी आव्हान करणार आहे की आता तुम्ही घरात बसून जमणार नाही। ही लढाई फार मोठी आहे। या देशामध्ये भगवान बुद्धाचे 84,000 बौद्ध विहार राजा सम्राट अशोकानं बांधले। सगळे बौद्ध विहार हे हिंदूच्या ताब्यात आहेत, सगळे बौद्ध विहार हिंदूच्या ताब्यात आहेत। हे तुम्हाला माहित असताना एकमेव बौद्ध विहार जे आपलं भगवान बुद्धांचा, तिथं भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं, एवढं मोठं एकच मागणी आहे। 84,000 बुद्ध विहार त्यांच्या ताब्यात आहेत, फक्त एक बुद्ध विहार, बौद्ध गयाचं बुद्ध विहार आमच्या ताब्यात द्या, एक छोटीशी मागणी आहे। आणि या छोट्याशा मागणीसाठी जर आपला समाज घरी बसेल असेल तर या ठिकाणी आपल्या समाजानं विचार करण्याची वेळ आलेली आहे। मित्रांनो, आम्हाला माहित आहे की मोदी सरकार फार खुर्मी असलेलं सरकार आहे, ते आजच्या या आंदोलनामुळं आपली मागणी मान्य करणार नाहीत, परंतु त्यांच्या कानाखाली आपला आवाज गेला पाहिजे। हे आंदोलन फक्त इथपर्यंत थांबणार नाही, ही सुरुवात आहे। भंते विनाचार्याच्या नेतृत्वाखाली मध्ये आपल्याला फार मोठं आंदोलन इथून पुढच्या काळामध्ये उभं करायचं आहे आणि आपलं बौद्ध विहार आपल्या ताब्यात घ्यायचं आहे। एवढंच मी आपल्याला विनंती करतो, मोठं आंदोलन करूया आणि आपलं बौद्ध विहार आपल्या ताब्यात घेऊन भंते विनाचार्याच्या सोबत साथीने आपण उभा राहूया, एवढा आभार करतो आणि थांबतो। जय भीम। धन्यवाद सर। इसके बाद मैं आमंत्रित कर रहा हूँ आदरणीय राहुल खंडारे जी को कि वे अपनी